देवरी तालुका के दीनबंधु ग्रामीण विकास संस्था और सुवर्ण प्राशन फाउंडेशन के संयुक्त तत्वावधान में कोजागिरी पूर्णिमा के अवसर पर देवरी शहर में दमा रोग की दवा का निःशुल्क वितरण किया गया, जिसने गोंदिया जिले के साथ साथ पूर्व विदर्भ के 11 जिलों से आए मरीजों ने इस शिविर में हिस्सा लिया और औषधि प्राप्त की। पिछले 4 वर्षों से दीनबंधु ग्रामीण विकास संस्था और सुवर्ण प्राशन फाउंडेशन मिलकर कोजागिरी पूर्णिमा के दिन देवरी जैसे आदिवासी बहुल और नक्सल प्रभावित क्षेत्र में दमा रोग की आयुर्वेदिक औषधि निःशुल्क वितरित कर रहे हैं। आयुर्वेदाचार्यों का कहना है कि इस विशेष अवसर पर तैयार किए गए दूध में यह औषधि मिलाकर सेवन करने से दमा रोग में अत्यंत लाभ होता है। जो मरीज पहले इस शिविर से दवा ले चुके हैं और स्वस्थ हो चुके हैं, वे हर वर्ष दोबारा इस आयोजन में भाग लेते हैं तथा अन्य मरीजों को भी इस बारे में जानकारी देते हैं। इसी कारण यह शिविर दिन प्रतिदिन लोकप्रिय होता जा रहा है। पिछले 4 वर्षों से निरंतर आयोजित किए जा रहे इस स्वास्थ्य शिविर का लाभ न केवल देवरी के नागरिकों को बल्कि आसपास के जिले के लोगों को भी मिल रहा है। कोजागिरी पूर्णिमा का यह दिन देवरी शहर में अब स्वास्थ्य और सेवा का पर्व बन चुका है। आयुर्वेदानुसार दम्याच्या औषधीचे खूप महत्त्व सांगितलेलं आहे। कोजागिरीच्या रात्रीला शरद पौर्णिमेची रात्र विशिष्ट म्हणजे आयुर्वेदामध्ये ज्या काही रात्र सांगितलेल्या आहेत की जशी नवरात्रीच्या रात्र आहेत, महाशिवरात्र आहे, जसं पौर्णिमा सांगितलेली आहेत, बौद्ध पौर्णिमा आहे, जशीच कोजागिरी पौर्णिमा। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दम्याचं औषध घेतलं गेलं तर याचे शरीरावर खूप चांगल्या पद्धतीचे इफेक्ट्स जाणवलेले आहेत आणि हे मागील आम्ही 5 वर्षापासून बघत आहोत आणि म्हणूनच जसे जसे दिवस जात आहेत तसं ह्या देवरी तालुक्यामध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। म्हणजे आजचा 5वा वर्ष आहे आणि आमचा असा अनुभव आहे की रिपीट लोक येत आहेत औषधासाठी आणि फार लांबून लोक ह्या औषधाचा लाभ घेत आहेत। तर मी सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो सुवर्ण प्राशन फाउंडेशन आणि दीनबंधू ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून की जास्तीत जास्त लोकांनी ह्या कोजागिरीच्या दिवशी दम्याच्या औषधाचा लाभ घ्यावा। आजच्या दिवशी जे आपण कोजागिरीचा प्रसाद तयार करतो रात्रीला, तर रात्रीला हे जे आपण दिलेलं औषध आहे त्या कोजागिरीच्या प्रसादासोबत जर घेतलं गेलं तर ते शरीरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने इफेक्ट करतं आणि याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सगळ्या लाभार्थ्यांना आवाहन करू इच्छितो की हे औषध घेऊन जर तुम्ही रात्रभर जर जागरण करत असणार तर हे तुमच्या शरीरामध्ये अजून खूप जास्त इफेक्टिव्हली काम करेल। तर कृपा करून हे औषध घेऊन जर रात्रभर जास्तीत जास्त जागरण करण्याचा प्रयत्न करावा। पण नक्की जर एखाद्याला जागरणाचा जर त्रास होत असेल तर त्यांनी मुद्दामून शरीराला ओढताण करून जागरण करू नये, एवढी माझी विनंती। निदर्शनं दमा म्हणजे सर्वात श्वासकष्टाचा जे म्हटलं किंवा श्वासकुच्छता जे म्हटलं की श्वास घेताना होणारा त्रास आणि तो प्रत्येकाला कळतोच की आपल्याला त्याला दम घुटणे म्हणतो आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये की दम घुटल्या जातो किंवा श्वास घ्यायला त्याला त्रास होतो, तो त्याच्या लक्षातच येते ऊर भरून येणे आणि त्याचे कारणं मग वेगवेगळे आहेत। म्हणजे प्रदूषणामुळे, धुळीमुळे किंवा हवेच्या म्हणजे पुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे आणि फुफ्फुसामध्ये आलेले कमजोरीपणामुळे पण हे असे त्रास होतात आणि इम्युनिटी पॉवर हा त्याच्यातला सध्या व्याधिक क्षमत्वाचा हा प्रकार आहे। इम्युनिटी कमी होणे हा त्याच्यातला खूप मोठा आता सध्या एक कारण निदर्शनात येत आहे। सय्यद इमाम सय्यद करीम वरून मिळाली, फेसबुकच्या माध्यमातून मिळाली। त्याच्यानंतर मी डॉक्टर समरीन साहेब यांच्याशी फोनवर चर्चा केली, त्यांनी याची माहिती दिली याच्या कॅम्पची आणि मी औषध घ्यायसाठी आलो। त्यांनी जसं की आयुर्वेदिकाच्या हिशोबाने की बा हे औषध आजच्या दिवशी घेण्यासाठी हे दम्यासाठी चांगलं आहे शरद पौर्णिमेच्या दिवशी आणि इतरही दिवशी घेऊ शकता असं त्यांचं म्हणणं आहे।